करा. एखादा म्हणला काय तुला अक्कल फिकल का त्या कंपनीचं काय आहे, तुला काय कमिशन फिमिशन मिळतं का, जाहिरात करतो, हा म्हणायचं कमिशन मिळतं. आता लाबाड्याच करायच्या ओरिजिनल, कशा शेअर करायच्या ओरिजिनल लाबाड्या करा, कारण आपण ओरिजिनल शेतकऱ्याला वाचू. कारण शेअर करताना कोणाला काय वाटन कोणाला काय वाटन हे सगळं सोडून द्या. कारण आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. जर तुम्ही नाही सहकार्य केलं तर आमच्यासारखी बडबड करणारे किती दिवस टिकणार आहेत. बरोबर. हा, जर हे सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपण फास्ट आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू. तर तुम्ही जी काय जसं घडलं तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून, गजानन साळुंके सरांकडून, रामेश्वर गोगरे सरांकडून आणि टीम बुर्णी तांबेचे आमच्या समाधान भगत सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अशोक कुलगन्ना साळुंके, भिंड, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तुम्हाला ह्या प्लॉटची आपण 8 सप्टेंबर 2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. होय. त्याच्यानंतर 1 महिना 13 दिवसांनी एक दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती. तुमचे चिरंजीव मेजर साहेब इथं आलते त्यावेळेस. होय. आणि आज आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढू, तिसऱ्या अवस्थेची आज आपण शूटिंग काढतोय. तर ह्या प्लॉटला तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ज्यावेळेस गजानन साळुंके सरांकडून वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड करायचा एक तुमच्या चिरंजीवनी तिकडं असताना व्हिडिओ पाहिले आणि तुम्हाला सांगितलं की हे पप्पा वापरून पहा, रिझल्ट छान आहेत. त्यावेळेस मी भगत सर, घोगरे सर ज्यावेळेस आम्ही आलतो, आमचे बारामतीचे विश्वास कोकणे सर नव्हते, आम्ही ज्यावेळेस आलतो त्यावेळेस ह्या प्लॉटची परिस्थितीचा आपण एक पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढला होता. ही झाड अगदी मला वाटतं असं कमरेला काहीतरी, आणि ही झाड थोडंसं काय जी उंच असेल पाठीमागचं जे काय असेल त्याचं मी बऱ्याच झाडांचे असं शेंडे वगैरे धरून त्या पूर्वावस्थेत लावलेले आहेत. आणि आपण काय झाडांचे बुंदे मोपले होते. ह्या झाडाचा बुंदा मोपला होता, किती होता त्या व्हिडिओ मध्ये असं पाहिल्या. बुंदा मापू कडच पहिलं मापलं होतं ना इथलंच. 29 इंच पहिल्या लाईन मधलं पहिलं झाड. हा 29 इंच. या पाठीमागचं बघा, पहिल्या लाईन मधलं हे दुसरं झाड. 33 इंच. 33 इंचाचा बुंदा आहे. 33 इंच. आणि ही पण 2 मजली होती. नंबरचा बुंदा 33 इंचाचा. 2 बरोबर आहे. किती 33 इंच. बरोबर. हे दुसऱ्या लाईन मधले, दुसऱ्या लाईन मधला पहिला आणि दुसरा 4 झाडच मापलं होतं ना. किती आहे? 30 इंच. 30 आणि ती किती आला? 33. 33. आता दुसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड. दुसऱ्या लाईन मधून पलीकडे जाते. दुसरे बुंदे दाखव आपली गाडी कसं बुंदे. जरा टाइम वाटते बघा. 32 इंच. 32 इंच. 32 इंच. 32 जास्तीत जास्त 33 आला एवढ्या झाडाला. झाड मोकळ्या आपण 5 झाड मोकळं होतं. दुसरं लाईन मधलं दुसरं झाड होतं. ही पुढचं नाही मोडलेलं. 4 झाड मापले होते ना, मापले 4 झाडांना. जे आहे ही पायलटला पाला आहे बघा, म्हणजे ही वाळलेलाच आहे पायलटला पाला, म्हणजे आपल्याला व्हिडिओ मध्ये पण दिसून येतो. आणि ही त्याच्यानंतर निघालेला जो पाला आहे ह्या पाल्याने हिथं बघितलं, हिथं बघितलं, हिथं बघितलं, हिथं बघितलं, ही जर बघितलं तर ही डिस्टन्स टाकलेला आहे. बरोबर आहे का? म्हणजे पाल्यांनी डिस्टन्स टाकत पाला निघालेला, एक इतीचा डिस्टन्स आहे. विशेष म्हणजे अजून पण हिरवगार पाणी आणि नाही पाला आहे हिरवगार आणि पाऊंडर 1 नंबर आहे. आणि वरती हाय असाच कॅमेरावर फिरवा, झाडांची उंची भूतो ना भविष्यम, असं वाटतंय की ही केळी तुमची अशी होतीच असं. बरोबर आहे का? बरोबर आहे. 5 महिने 10 दिवसाची केळी होती आपण मार्गदर्शन देताना. 5 महिने 5 महिने 10 दिवसाची केळी इतकी उचलन असं कल्पना तुम्हाला सुद्धा वाटली नसेल. पण आता ही रोजच्या अनुभवाच्या जोरावरती गजानन साळुंके सरांनी तुम्हाला दिलं मार्गदर्शन आणि ही आज खेळ रंगाला आलाय. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या शेतकऱ्यांनी जर बघितलं की अशा टाईपची केळी एकदम असं म्हणजे लय झालं तर मला वाटतं गळ्याला कुठतरी झाड असं ना आपलं पूर्वावस्थेत आपण बघितलं गळ्यापर्यंत, गळ्याला कमरला, तर असे बुंदे होऊ शकतात अशा झाडांचे. म्हणजे मी तर म्हणतो पहिल्यापासून जर मार्गदर्शन घेतलं शेतकऱ्यांना असतं तर काय सांगायचं. काय आता आम्ही एका साईडला गेलतो, त्यांनी मला वाटतं 4 महिन्याची काय केळी असताना वापरलं का, काय नाव सरांचं त्या बाळासाहेब शिंदे, त्यांचा बुंदा आला 42 का 41 इंच. किती 42 इंच. 36 ते 42 किती ही 37 नाही 36 इंचाचा बुंदा आहे हा.